का असं होतंय? का ती म्हातारी माझ्या डोळ्यासमोर येते सारखी सारखीशी? थोडक्यासाठी चुकलंय सगळं, थोडक्यासाठी. हा असा कमळीच्या आईचा फोटो मला असा दिसणारच होता आणि तेवढ्या वेळात तो खाली पडला. काय नेमकी वेळ, कळलं असतं ना. आता काय पुन्हा शोधाशोध करा. कसं बरं सापडेल मला? कमळीची आई, तिचं नाव, गाव, पत्ता, जरा काहीतरी हवं होतं. कामिनी, तू योग्य ठिकाणी आहेस. तिच्या आईचं नाव, गाव आणि पत्ता हे तुला हॉस्टेलच्या रेकॉर्ड मध्ये मिळेलच ना. श्श. श्श, श्श, श्श. म्हातारी डोळ्यासमोर आणायची नाही. चल, चल. आई, मी भरवू बाबांना? आई, खरं तर मी खूप घाबरलो होतो. मला खूप भीती वाटत होती. मला वाटलं नाही तू मला कधी माफ करशील. तुझ्यापासून कायमचा दूर जातोय की काय असं वाटत होतं ग. तुला जेवढा त्रास होत होता ना, त्यापेक्षा जास्त त्रास मला होत होता राजन. मलाही असंच वाटत होतं की माझा लाडका लेक माझ्यापासून दूर जातो की काय. पण खूप संतापले होते मी तुझ्यावर. एका बाजूनी तुझ्याशी बोलायची इच्छा होत नव्हती, तर दुसऱ्या बाजूनी खूप वाईट वाटत होतं. आतून काहीतरी तुटल्यासारखं वाटत होतं. पण काही झालं तरी राजन, तू वागलास ते चूकच होतं. मान्य आहे मला आई, पण लहानपणी तूच सांगायचीस ना मला की हेतू जर चांगला असेल तर कुठलंच काम वाईट नसतं. हां, माझी शिकवण चांगली लक्षात ठेवलीस. बरोबर आहे तुझं. मी सुद्धा विचार केला की माझ्या लेकामध्ये लाख दुसरे चांगले गुण आहेत. मग त्यांनी ही एक चूक केली तर त्याच्या बाकीच्या गुणांच्याकडे मी दुर्लक्ष करायचं का? तर नाही. म्हणून तुला माफ केलं मी. हो ना आई. मग आई, कमळीचा या सगळ्यात काहीच दोष नाहीये ग. तिचा हेतू चांगलाच होता. तिने कधीच कोणाचं वाईट नाही केलं. आई आई आई, कमळीला सुद्धा माफ कर ना प्लीज. आई, त्यांच्या गोळ्या आहेत आतमध्ये राजन, जा जरा घेऊन ये प्लीज. कमळे, ती कडू आजी इथं कशाला आली असेल ग? म्हणजे तिचं नक्की काय चाललं असेल? काय माहित ग? पर कामिनी आजींना माझे हे फोटो कशाला पाहिजे असतील? अगं तेच तर. कमळे, तू म्हणलीस ते बरोबरच आहे. म्हणजे ती बाई 100% काहीतरी कारस्थान करायलाच आली असेल. म्हणजे मला तर वाटतंय तिनं आपल्या खोलीत काहीतरी आणून तर ठेवलं नसेल ना. आणि मग चोरीचा आळ आपल्यावर गेली. कमळे, मी खोलीत काय गावते की नाही ते बघतो, नाही तर परत डोसक्याला ताप व्हायचा. ए, मी काय घाबरत नाही कोणाला, कळलं ना? आणि तुझ्यात एवढी हिम्मत असेल ना तर मी तुझ्या घरी पण येईन. बोल, तू तुझा पत्ता सांग, मी तुझ्या घरी येते.
नाही निंगे, या टायमाला कडू आजी काहीतरी ठेवायला नाही तर काहीतरी हुडकायला आल्या होत्या. होय? पर काय? ते काय माहित नाही ग. खरं ज्या प्रकारे त्या बोलत होत्या, वागत होत्या, त्यावरनं एक गोष्ट कळली. त्यांना माझ्याकडनं काहीतरी पाहिजे. काय ग, चल दाखव मला. ते कुठे आहेत? कमळीचे काय फॉर्म वगैरे काय आहेत? जे काही रेकॉर्ड आहे ते दाखव मला आता, पटकन दाखव. अहो मॅडम, असं कसे सगळे रेकॉर्ड द्या म्हणताय? हे सगळं इल्लीगल आहे आणि मी तुम्हाला असं रेकॉर्ड नाही दाखवू शकत. ए, काय लिगल इल्लीगल या सगळ्या गोष्टी तू मला शिकवणार? हे कोण आहे माहिती आहे ना? कोण आहे? कॉलेजची ट्रस्टी आहे मी. आहे ना लक्षात? कुणी मला अडवू शकत नाही. लक्षात घे. चल दाखव. आता दाखवते का? अहो मॅडम सोडा प्लीज. इथे CCTV आहे, सगळं रेकॉर्ड होत आहे. CCTV आहे? या CCTV मध्ये जे जे काही आहे ना ते सगळं तू डिलीट करायचं. त्यासाठी मी काय देणार आहे तुला? खूप पैसे. जर का मी सांगते ते काम जर तू केलं नाहीस तर मात्र मी तुला गोळ्या खाले. आणि मग त्या CCTV फुटेजचं जे काही डिलीट फिलीट करायचं आहे ना ते सगळं काम मी करेन. गरज नाही मला तुझी. तेव्हा गुपचूप मी सांगते तसं काम करायचं. दाखव दाखव. थँक्यू रेक्टर सर. कमळे, एक गोष्ट तुझ्या ध्यानात आली काय? त्या कडू आजीनं जाताना मुगमात तुझ्या घरचा पत्ता काय विचारला असेल? निंगे, मी बी तोच विचार करायलोय बघ. लय कपट्या विचारांची बाई आहे ती. निंगे, ती आई आबासनी काय करायचा विचार करत नसेल ना? सापडला. कमळे, जर तिला तुझ्या घरचा पत्ता सापडला तर?